नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरचा थर्ड आणि लास्ट पार्ट। याच्या आधी ऑलरेडी आपण हेरिडिटी काय आहे, इव्हॉल्युशन काय आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन काय आहे हे सगळं कव्हर केलं आहे। आता आपण लेमार्किझम पाहणार आहोत, त्यासोबतच डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन पाहणार आहोत। सो हा जो मेन टॉपिक आहे या चॅप्टरचा तो खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती शॉर्ट नोट्स वगैरे लिहायला विचारले जातात। सो लेट्स चेक आउट की हे लेमार्किझम वगैरे काय काय आहे। सगळ्यात पहिली गोष्ट डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। आता डार्विन यांनी एक थिअरी दिली होती, त्यांचं म्हणणं काय होतं, सर्वायवल ऑफ फिटेस्ट। म्हणजे काय बरं, जो सक्षम असेल तर तो जगेल। म्हणजेच काय, तर आता किती सारे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा आले आणि काही ऑर्गॅनिझम्स नाश पण झाले, नाश म्हणजे नष्ट पण झाले। म्हणजे फॉर एक्झाम्पल डायनासोर्स किती मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होते, पण काहीतरी झालं आणि ते नष्ट झाले। आता एकही डायनासोर आपल्या लाईफ म्हणजे जिवंत पाहायला मिळत नाही। ओके, सो बेसिकली असं का झालं, तर मे बी त्या काळामध्ये जे काही आता अशी कुठलीही ठोस थिअरी नाही आहे किंवा डायनासोर्स का नष्ट झाले हे पाहिलेला माणूस पण आपल्याकडे अजून नाही आहे, की जिवंत वगैरे माणूस त्यांना ते पाहिल्याने तो अजून जिवंत आहे, असं काहीच आपल्याकडे खरा पुरावा नाही आहे। पण अशा खूप साऱ्या थिअरीज दिल्या जातात इव्हॉल्युशनच्या एव्हिडन्सेसच्या आधारे, आणि असं म्हटलं जातं की मे बी काहीतरी डिझास्टर आला असावा किंवा खूप थंडी पडली होती जी की त्या डायनासोर्सला सहन नाही झाली, किंवा बेसिकली त्या सिच्युएशनमध्ये किंवा त्या ठिकाणच्या ज्या काही किंवा त्या वेळेची जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन होती त्याच्याशी ते डायनासोर जुळवून नाही घेऊ शकले। म्हणजेच त्या कंडिशनमध्ये ते सर्व्हाइव्ह नाही करू शकले, म्हणजेच त्या कंडिशनमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते फिट नव्हते आणि म्हणून ते नष्ट झाले। मग तेच डार्विन यांना सांगायचं आहे की जे लोक एन्व्हायरमेंटनुसार स्वतःला अडॅप्ट करत नाहीत किंवा त्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार स्वतः फिट होऊ शकत नाही, ते लोक सर्व्हाइव्ह होऊ शकत नाहीत। तेच लोक सर्व्हाइव्ह होतील जे या कॉम्पिटिशनमधून वाचतील किंवा जे या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला फिट ठेवतील किंवा बदलतील स्वतःला ॲज पर द एन्व्हायरमेंट, तेच लोक फक्त सर्व्हाइव्ह करू शकतात, असं त्यांनी थिअरी मांडली त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकामध्ये। ठीक आहे, आता आपण हे सगळं लिहिलेलं वाचूया। Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. Okay, so जो फिट आहे तोच सर्व्हाइव्ह करू शकतो, जो या कंडिशनवरती किंवा एन्व्हायरमेंटच्या कंडिशनला विथस्टँड करू शकेल, त्या प्रॉब्लेम्सवरती विथस्टँड करू शकेल, तोच ॲनिमल किंवा तोच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतो। ठीक आहे, सो फॉर दिस पर्पज Darwin had published a book titled Origin of Species. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduced prolifically. So सगळेच organisms reproduction करतात, all the organisms compete with each other in the life-threatening manner. आता प्रत्येक ऑर्गॅनिझमला खायला, प्यायला, राहायला जागा लागते। ठीक आहे, सो त्यासाठी कॉम्पिटिशन असतं, खाण्यामध्ये कॉम्पिटिशन असतं, प्रत्येक ऑर्गॅनिझम एक दुसऱ्याशी कम्पीट करत असतो। आता या कॉम्पिटिशनमध्ये जो ऑर्गॅनिझम ब्रेव्ह आहे किंवा जो ऑर्गॅनिझम स्वतःला मजबूत ठेवू शकतो किंवा स्वतःला त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह म्हणजे फिट मानू शकतो, तोच फक्त सर्व्हाइव्ह करेल आणि बाकीचे ऑर्गॅनिझम्स काय होतील, नष्ट होतील। सो तेच त्यांना सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट या थिअरीमध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, सो इन दिस कॉम्पिटिशन only those organisms sustain which show the modification essential for winning the competition. आता कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी जे काही मॉडिफिकेशन स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे आणि ते मॉडिफिकेशन जे ऑर्गॅनिझम घडवून आणतील किंवा ते ॲडॅप्टेशन जे ऑर्गॅनिझम घडवून आणतील तेच फक्त सर्व्हाइव्ह करू शकतात। ओके, नेक्स्ट आहे हवेवर बिसाइड्स दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट पेरिश। आणि मग नेचर पण फक्त त्याच ऑर्गॅनिझमला जगू देतं जे जगण्यासाठी फिट आहेत आणि बाकीचे उरलेले ऑर्गॅनिझम्स मग नष्ट होतात। ठीक आहे, सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू दी न्यू स्पीशीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स। जे ऑर्गॅनिझम्स जिवंत राहिलेत, जे ऑर्गॅनिझम्स नेचरने सिलेक्ट केलेत, म्हणजे आता हे नेचरने सिलेक्ट केल्याप्रमाणे झालं ना, जे लोक नेचर सांगतील तसं स्वतःमध्ये बदल घडवून आणतील तेच जगणार आहेत। म्हणजे याचा अर्थ नेचर सिलेक्ट करते की हे स्ट्रॉंग आहेत आणि हे जगले पाहिजेत, जे वीक आहेत ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन नाही करत आहेत, सो ते नष्ट होणार। ठीक आहे, सो नेचरने सिलेक्ट केलेले आणि सस्टेनेबल असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते जगतात, सर्व्हाइव्ह होतात, ते रिप्रोडक्शन करतील आणि त्यांच्यापेक्षा नवीन स्ट्रॉंग किंवा नवीन फिट अशी पिढी जी आहे तर ती समोर येईल। ओके,
सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. म्हणजे खूप कालावधीसाठी ही थिअरी एक्सेप्टेबल होती, खूप कालावधीसाठी होती, म्हणजे आता ती एक्सेप्टेबल नाही आहे. याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स होते. पहिलं ऑब्जेक्शन NS म्हणजे नॅचरल सिलेक्शन. मी प्रचंड बिनकामाचे शॉर्टकट्स वापरलेत, सो तुम्ही थोडंफार समजून घ्या, कारण लिहायचा कंटाळा आहे मला, त्याच्यामुळे मी थोडेसे शॉर्टकट वापरले, थोडेफार माइंडवर्क्स वगैरे वापरलेले आहेत, सो ते तुम्हाला समजतील, ते इझी आहेत. ओके. सो नॅचरल सिलेक्शन वॉज नॉट ओनली फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. मग त्यांचं असं म्हणणं आहे ना की जे नेचरने ज्यांना सिलेक्ट नाही केलं किंवा जे फिट नाही आहेत सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते नष्ट पावले. मग याचा अर्थ जे सर्व्हाइव्ह करण्यासाठी फिट आहेत ते अजून पुढे इव्हॉल्व्ह होत गेले, स्वतःमध्ये अडॅप्शन करत गेले. पण त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त आणि फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकमेव मुद्दा नाही आहे इव्हॉल्युशनसाठी, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे झालं पहिलं ऑब्जेक्शन. ठीक आहे. दुसरं ऑब्जेक्शन असं आहे की डार्विनने युजफुल मॉडिफिकेशन्स आणि युजलेस मॉडिफिकेशन्सबद्दल काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं दिलं. त्यांनी फक्त सांगितलं की मॉडिफिकेशन दाखवतात ते ऑर्गॅनिझम आणि मॉडिफिकेशन दाखवणारे ऑर्गॅनिझम जिवंत राहणार, एवढंच त्यांनी सांगितलं. पण युजफुल मॉडिफिकेशन दाखवायचे की युजलेस दाखवायचे किंवा कोणते मॉडिफिकेशन युजफुल आहेत आणि कोणते युजलेस आहेत याच्याबद्दल त्यांनी कोणतंही एक्सप्लेनेशन नाही दिलं. नेक्स्ट आहे त्यांनी अजूनही म्हणजे त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये स्लो चेंजेस, ॲब्रप्ट म्हणजे फास्ट एकदम सडन होणारे चेंजेस याच्याबद्दल पण कुठलंही एक्सप्लेनेशन नाही दिलं. त्यांनी काय सांगितलं की जे स्वतःमध्ये बदल घडवून आणतील ते ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करणार. पण कसे बदल, स्लो बदल, फास्ट बदल, युजफुल बदल, युजलेस बदल याच्याबद्दल त्यांनी काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं दिलं. सो या ऑब्जेक्शन्समुळे किंवा या ड्रॉबॅक्समुळे डार्विनची थिअरी जी आहे तर ती नंतर डिसअप्रूव्ह केली गेली. ठीक आहे. मग डार्विन नंतर आले ते म्हणजे लेमार्क. आता लेमार्क यांनी लेमार्किझम दिलं. सो जेन बॅप्टिस्ट लेमार्क प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आय होप की सगळ्यांना आत्तापर्यंत मॉर्फोलॉजिकल या शब्दाचा अर्थ कळलेला आहे. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल कॅरेक्टर्स जे आपण पाहू शकतो. तुम्हाला जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर ऑलरेडी मी मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये हे एक्सप्लेन केलं होतं, तुम्ही तिथून पाहू शकता. ठीक आहे. So, morphological changes occurring in living organism are responsible for evolution, and the reason behind these morphological changes is activeness or laziness of the organism. काय म्हणतात लेमार्किझम की जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे बाहेरून आपल्याला जे चेंजेस पाहायला मिळतात ते रिस्पॉन्सिबल आहेत इव्हॉल्युशनसाठी. म्हणजेच इव्हॉल्युशनचं रिझन काय आहे तर एखादा ऑर्गॅनिझम तो पर्टिक्युलर ऑर्गन वापरतोय की नाही वापरत आहे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल त्यांनी एक्झाम्पल्सद्वारे एक्सप्लेन केलंय. कसं तर लेंथ ऑफ द नेक ऑफ जिराफ म्हणजेच काय, त्यांचं असं म्हणणं आहे की खूप लांब सडक झाड होते, म्हणजे खूप उंच नाही, खूप लांब असे झाडं होती आणि जिराफला त्या लांब झाडांवरची पानं खायची होती. मग त्यांची मान आधी एवढी लेंथवाली नव्हती, त्यांची मानाची लांबी आधी कमी होती. पण सारखं ते उंच खाणं किंवा पिढ्यानपिढ्या ते उंचच पानं, उंच असं मान उंच करून खाणं याच्यामुळे त्यांची मान काय होत गेली, लांबसडक होत गेली. म्हणजे त्यांनी त्यांच्या मानेचा उपयोग केला. सो इथे काय झालं, ऍक्टिव्हिटीनेस किंवा ऍक्टिव्हनेस याच्यामुळे त्यांच्या मानेची लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली पिढ्यानपिढ्या ते उंच झाडाची पानं खात असल्यामुळे. ठीक आहे. सो असं त्यांचं म्हणणं होतं. अजून एक त्यांनी सांगितलं की ऑस्ट्रिच किंवा इमू, आता आपण पाहतो की ऑस्ट्रिच आणि इमू असे खूप उंचावरती उडू शकत नाहीत, ज्याप्रमाणे स्पॅरो उडते, ज्याप्रमाणे पिजन, क्रो वगैरे उडतं तेवढं. का तर या लोकांनी त्यांच्या पंखांचा यूजच नाही केला ऑस्ट्रिच आणि इमूने, त्याच्यामुळे त्यांची पंख वीक होत गेली. मग इथे काय झालं, लेझीनेस, त्यांनी त्यांच्या पंखांचा यूज नाही केलं, सो त्यांची पंख काय झाली, वीक होत गेली आणि आता ते त्यांच्या पंखांचा यूज उडण्यासाठी वगैरे नाही करू शकत. ठीक आहे. मग आता हे पंख वीक होणं किंवा लेंथ ऑफ दी नेक वाढणं हे सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत. मग हेच लेमार्क यांना सांगायचं होतं की मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सचं यूज करणं किंवा डिसयूज करणं म्हणजे यूज न करणं किंवा त्याचा ऍक्टिव्हली वापर करणं किंवा लेझीनेसमुळे ते कॅरेक्टर्स एकतर स्ट्रॉंग होतात म्हणजे नेक एकतर लॉंग झाली किंवा त्या इमूचे विंग्स वीक झाले. ठीक आहे. सो हेच त्यांना सांगायचं होतं. नेक्स्ट आहे की अजून त्यांनी सांगितलं की शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ म्हणजे लोहार, तर लोहार खूप मारतो त्या लोखंडावरती, त्याच्यामुळे त्याचे शोल्डर्स प्रचंड स्ट्रॉंग असतात. सो पिढ्यानपिढ्या ते लोक लोहार म्हणजे तेच काम करतात, त्याच्यामुळे त्यांच्या पिढ्यांचे म्हणजे सगळ्याच येणाऱ्या पिढीचे पण शोल्डर्स आपोआप स्ट्रॉंग होऊन येतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं, लॅमार्कचं. म्हणजे हे पण एक प्रकारचं काय झालं, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरच झालं. बट यांनी त्या थिअरीला काय नाव दिलं, लेमार्किझम किंवा ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स
जे आहेत हे अक्वायर केलं ना, म्हणजे लांब ते सारखं लांब झाडावरची पानं खाल्ल्यामुळे लेंथ ऑफ नेक अक्वायर झाली, विंग्स पण एक्वायर झाले, स्ट्रॉंग शोल्डर पण एक्वायर झालं. हे असं वाटतं मी टंग ट्विस्टर बोलते, बट हे सगळं एक्वायर कॅरेक्टर्स आहे. त्याच्यामुळे या थिअरीला त्यांनी थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर कॅरेक्टर्स असं पण नाव दिलं. ठीक आहे, किंवा प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असं पण नाव दिलं, कारण इथे आपण यूज करतोय, इथे आपण यूज नाही करतोय, इथे आपण यूज करतोय. ठीक आहे, आता यांचं असं म्हणणं आहे की हे जे एक्वायर केलेले कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होत आहेत. त्याच्यामुळेच आयर्न स्मिथचं नेक्स्ट जनरेशनचे शोल्डर स्ट्रॉंग आहे किंवा असं होत जात आहे. ठीक आहे, बट हे डिसअप्रूव्ह झालं, कारण असं प्रत्येक वेळी होत नाहीये. मग असं तर मग प्रत्येक वेळी झालं पाहिजे होतं की जे काही प्रिव्हियस जनरेशनकडे कमवलेलं आहे, कमवलेलं म्हणजे पैसाबद्दल नाही बोलत आहे आपण, जे काही कॅरेक्टर्स एक्वायर केलेले आहेत ते सगळ्याचे सगळे मग नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे होते, पण असं नाही होतंय आणि त्याच्यामुळेच ही थिअरी रिजेक्ट झाली. So development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. मग जर असं होत असतं तर मग एखादा सपोज की फादरने खूप छान बॉडी बनवली जिम वगैरे करून, त्याचं येणारे बेबी, मग त्याच्यामध्ये पण ते कॅरेक्टर्स गेले पाहिजेत ना, म्हणजे ते जे स्ट्रेंथचे कॅरेक्टर्स आहेत, ती जे बॉडी बिल्डिंगचे मसल्सचे कॅरेक्टर्स आहेत ते त्याच्या येणाऱ्या जनरेशनमध्ये पण गेले पाहिजेत. पण प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाहीये की जर फादर एकदम फिजिकली स्ट्रॉंग असतील, एकदम जिममध्ये जाणारे असे एकदम काय म्हणूया आपण असे बॉडी बिल्डर वगैरे असतील, तर येणारी पुढची पिढी पण बॉडी बिल्डरसाठीची बॉडी त्यांच्यामध्ये असेल असं काही कंपल्सरी नाहीये. ठीक आहे, सो हेच असे काही बरेचसे एक्झाम्पल्स समोर आले आणि त्याच्यामुळे त्यांची थिअरी रिजेक्ट झाली. अजून असं पण होऊ शकतं की एखाद्या जनरेशनचे केस खूप लांब, काहीतरी तेल लावून काय लावून असं खूप लांब सडक केस झाले सपोज मदरचे, तर येणाऱ्या बेबीचे पण केस लांबच झाले पाहिजेत किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या बेबीचे पण केस लांबच असले पाहिजेत असं काही नाहीये, कारण हे कॅरेक्टर त्या मदरने एक्वायर केलं बाय युजिंग जडीबुटी अँड ऑल, जे काही प्लांट्स यूज केले पाहिजे होते त्या लांबसडक केसांसाठी, तर असं काहीतरी तिने यूज केलं, पण तिच्या येणाऱ्या जनरेशनचे पण केस लांबच असली पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये किंवा असं होईलच असं पण नाही सांगू शकत. राईट, आता जीन्समध्ये असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण हे जे एक्वायर कॅरेक्टर्स आहेत हे जीन्समध्ये असतील असं आपण प्रत्येक वेळी कन्सिडर नाही करू शकत आणि त्याच्यामुळेच ही थिअरी काय झाली, रिजेक्ट झाली. ठीक आहे, ओके. सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच हॅज एक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड दिस इज कॉल्ड अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि जर असं होत असेल, म्हणजे असे जर कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत असतील, काही होऊ शकतात पण प्रत्येक कॅरेक्टर होईल असं नाहीये. सो काही जर कॅरेक्टर असे ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणू शकतो. डन. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे स्पेसिएशनचा. काय वाटतंय बरं तुम्हाला, काय असावं स्पेसिएशन? तर स्पेसिएशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज. ठीक आहे, आता हे कसं होतं, लेट्स टेक अन एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज की आपल्याकडे दोन जिओलॉजिकल कंडिशन आहेत. कुठे गेले, जिओग्राफिकल. आपल्याकडे दोन जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत. ठीक आहे, तर बेसिकली आधी काय झालं होतं की आधी या ठिकाणी ब्लॅक कलरचे पण ॲनिमल्स होते आणि व्हाईट कलरचे पण, एखादं कुठलं तरी ॲनिमल आहे ते ब्लॅक कलरमध्ये पण होतं आणि व्हाईट कलरमध्ये पण होतं. ठीक आहे, तर काय झालं की इथे काहीतरी मोठं डिझास्टर आलं आणि सगळे ब्लॅकवाले वेगळ्या ठिकाणी गेले आणि व्हाईटवाले वेगळ्या ठिकाणी गेले. आता इथे फक्त व्हाईटचंच पॉप्युलेशन इन्क्रीज झालं. ठीक आहे, फक्त व्हाईटच या ठिकाणी वाढू लागले आणि या ठिकाणी फक्त ब्लॅकच वाढू लागले. यांच्यामध्ये अजून काहीतरी वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप झाले, कारण आता यांच्यामध्ये संबंधच नाहीये. इथे असं ॲज्युम करा की हे तुटली पूर्ण जमिनीतून आणि हे दोघे एकमेकांना भेटूच नाही शकत आणि यांच्यामध्ये अजून काहीतरी कॅरेक्टर्स हळूहळू बदलत गेले, कारण दोघांमध्ये काही संबंधच नाहीये. मग याचा अर्थ याने नवीन कॅरेक्टर्स एक्वायर केले. सपोज की आता हे ब्लॅकवाले खूप स्ट्रॉंग झाले आणि हे व्हाईटवाले अचानकच जिओग्राफिकल कंडिशन बदलल्यामुळे खूप वीक झाले आणि हळूहळू काय झालं की हे लोक खूप स्ट्रॉंग झाल्यामुळे यांची एक वेगळीच स्पीशीज बनली. खूप स्ट्रॉंग झाले, खूप वेगवेगळ्या कामांसाठी यूज केले जाऊ लागले आणि हे खूप वीक झाले आणि हळूहळू स्पीशीजमध्ये फरक येऊ लागला. सो अशा पद्धतीने जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे किंवा जिओग्राफिकल कंडिशन्स बदलल्यामुळे सुद्धा नवीन स्पीशीज बनू शकते. किंवा अजून एखादं एक्झाम्पल आपण जर घ्यायचं म्हटलं तर इथे काहीतरी ब्लॅक ऑर्गॅनिझम्स होते, फक्त ब्लॅक होते, या ठिकाणी फक्त व्हाईट होते. काहीतरी रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं, म्हणजे हे ब्लॅक स्वतःमध्ये रिप्रोड्यूस आता नाही करू शकत आहेत, हे व्हाईट पण स्वतःमध्ये आता रिप्रोड्यूस नाही करू शकत आहेत.
मग काय झालं, ब्लॅकने व्हाईट सोबत रिप्रोड्यूस केलं. सपोज यांची स्पीशीज सेम आहे पण ब्लॅकने आता व्हाईट सोबत रिप्रोड्यूस केलं आणि नवीन ऑर्गॅनिझम बनला. आता हा जो नवीन ऑर्गॅनिझम बनला याचे कॅरेक्टरिस्टिक्स कम्प्लिटली डिफरंट झाले जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे. त्याचा कलर ग्रे झाला आणि कम्प्लिटली डिफरंट. हे स्ट्रॉंग असतील, हे वीक असतील, तर हे अजूनच काहीतरी वेगळे बनले. मग असं करत करत यांची स्पीशीज पुढे वाढत गेली आणि यांची वेगळी स्पीशीज बनली. सो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे असेल किंवा जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे असेल तर नवीन नवीन स्पीशीज बनत जात आहेत. ठीक आहे. सो याला आपण काय म्हणणार आहोत, स्पेसिएशन. ठीक आहे. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ प्लांट्स हे सेम प्लांट्समध्ये पण होऊ शकतं, ॲनिमल्समध्ये होऊ शकतं. हे पण एक प्रकारचं इव्होल्युशनचं इफेक्ट आहे कारण हे लगेच बनत नाहीये, खूप वेळ जातोय हे सगळं होण्यासाठी. ठीक आहे. हे कॅरेक्टर्स एक्वायर करण्यासाठी खूप वेळ जातोय आणि मग नंतर एक कुठली तरी नवीन स्पीशीज जी आहे तर ती बनते. ठीक आहे. स्पीशीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता स्पीशीज आपण कोणाला म्हणतोय तर जे स्वतःमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात. कुठलीही ए स्पीशीज बी स्पीशीज सोबत रिप्रोड्यूस नाही करू शकत. ए स्पीशीज मध्येच रिप्रोड्यूस करू शकते. ठीक आहे. टायगरमध्ये पण टायगर सोबतच रिप्रोडक्शन करतं. टायगर आणि लायनचं रिप्रोडक्शन होत नाही. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने जे स्पीशीज कोणाला म्हणतो आपण, जे ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात त्यांना आपण स्पीशीज म्हणतो. सो यांच्यामध्ये जर काही इश्यूज आले, जिओग्राफिकल इश्यूज आले किंवा रिप्रोडक्टिव्ह इश्यूज आले तर त्याच्यामुळे मात्र नवीन स्पीशीज जी आहे तर ती बनू शकते. सो हे झालं स्पेशिएशनबद्दल. नेक्स्ट आहे ह्युमन इव्हॉल्युशन. तर जसं की आपण पाहिलं खूप सारे एव्हिडन्सेस मिळाले इव्हॉल्युशनचे आणि त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की 7 करोड इयर्स ॲगो कार्बन डेटिंगच्या हेल्पने वगैरे की तेव्हा डायनोसॉर्स होते आणि ते डिसअपिअर झाले. का झाले, कशामुळे झाले ते काही इथे नाही दिले. ठीक आहे. आधी डायनोसॉर्स होते 7 करोड इयर्स ॲगो आणि ते डिसअपिअर झाले आणि मग तेव्हाच आपल्याला ॲनिमल लाईक लेम्युर्स वगैरे पाहायला मिळाले 7 करोड इयर्स ॲगो. तेव्हा लेम्युर्सचा अस्तित्व दिसतंय आपल्याला. ठीक आहे. त्या एव्हिडन्सेसच्या हेल्पने. नेक्स्ट 4 करोड इयर्स ॲगो हे लेम्युर्सला टेल वगैरे होती बघा. 4 करोड वर्षांपूर्वी ही टेल्स हळूहळू गळून पडली. 2.5 करोड इयर्समध्ये हे चिंपांजी वगैरे अस्तित्वात आले. 2 करोड इयर्स ॲगो त्यांच्यामध्ये त्यांचे हात ते यूज करायला लागले खूप साऱ्या गोष्टींसाठी. आधी फक्त चालण्यासाठी यूज करायचे किंवा खाण्यासाठी. त्याच्यानंतर ते हत्यारं उचलणं असेल, दगड उचलून फेकणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी यूज करू लागले. त्यांचं पेल्विक ग्रिडल डेव्हलप झालं. त्याच्यामुळे त्यांचं जे पोस्चर आहे तर त्या आधी बघा कसे वाकलेले वगैरे होते ते आता हळूहळू इरेक्ट होऊ लागले, सरळ होऊ लागले. ठीक आहे. सो त्याच्यानंतर रामापिथिकस तुम्हाला इथे बघायला मिळते. रामापिथिकस 1 करोड इयर्स ॲगो मध्ये. तर तो बघा ऑलमोस्ट ह्युमन सारखा सरळ चालते, इतका डेव्हलप नाहीये बट ह्युमन लाईक ॲनिमल आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल जो की एप होता आणि एप त्याचं नाव काय दिलं त्याला रामापिथिकस दिलेलं आहे जो की 1 करोड इयर ॲगो होता. त्याच्यानंतर 20 लाख वर्षांपूर्वी स्किल्ड ॲनिमल्स डेव्हलप झाले, स्किल्ड ह्युमन्स डेव्हलप झाले, ज्यांना हत्यारं बनवायला येत होती, ज्यांना आग पेटवता येत होती दगडांपासून, जे नुकतेच अन्न शिजवून कसं खायचं हे बघत होते. ठीक आहे. सो ते 20 लाख इयर्स ॲगो झालं. 50,000 इयर्स ॲगो वाईज मॅन आला ज्याचं नाव आहे क्रो मॅग्नॉन. ही नावं लक्षात ठेवायची. तर जी मी एवढी इथे दिलेली आहे तेवढीच नावं लक्षात ठेवा. पुस्तकामधली सगळी नावं लक्षात ठेवायची गरज नाहीये. जेवढी मी नोट्समध्ये दिली तेवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. सो क्रो मॅग्नॉन जो की वाईज मॅन म्हणजे त्याला म्हणजे बरोबर चुकीचं वगैरे थोडंफार कळत होतं किंवा थोडा तो हुशार होता आधीच्यांपेक्षा. 10,000 इयर्स ॲगो माणूस ॲग्रिकल्चरची प्रॅक्टिस करू लागला आणि अजूनही तो करतोय. म्हणजे कदाचित हा फायनल व्हर्जन होता आपल्या ह्युमन्सचा. ठीक आहे. तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही एक्स्ट्रा नाही. पण बुकमध्ये दिले आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं रीड करूया एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी. तर आता ह्युमन इव्हॉल्युशन काय आहे. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म्ड फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्हॉल्युशन. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. कशा पद्धतीने ह्युमन्स डेव्हलप होऊ लागले हे आपण पाहतोय क्रो मॅग्नॉन पर्यंत लेम्युर्स पासून. नेक्स्ट आहे की लास्ट डायनासोर डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ऑर्गॅनिझम्स जे की लेम्युर्स वगैरे आहेत ज्यांचं ॲन्सेस्टर सेम होतं ते डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. यांची टेल गेली 4 करोड इयर्स ॲगो वगैरे हे सगळं मी लिहिलंय इथे ऑलरेडी. नेक्स्ट आहे हे ऑर्गॅनिझम्स जे आता डेव्हलप झालेले आहेत हळूहळू. मग हे जंगलांमध्ये राहू लागले 2 करोड इयर्स ॲगो वगैरे. मग त्याच्यापासून हळूहळू त्यांचं पोस्चर स्ट्रेट झालं, पेल्विक गिर्डल डेव्हलप झालं. ओके. नेक्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल आला रामापिथिकस वगैरे. हळूहळू ते अजून डेव्हलप होत गेले आणि मग त्यांना आपण होमो
मध्ये ठेवलं. जीनस, स्पीशीज असतात, जीनस असतात. ओके, स्पीशीजच्या ग्रुपला आपण जीनस म्हणतो. ठीक आहे. स्पीशीज म्हणजे काय, जे एक दुसऱ्यांमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात. जीनस म्हणजे काय, खूप साऱ्या स्पीशीजचा ग्रुप. ठीक आहे. सो म्हणजे सिमिलर असणाऱ्या स्पीशीजचा ग्रुप. सो हे झाले, त्याला आपण जीनस म्हटलं काय, होमो. मग त्याच्यानंतर 20 लाख इयर्स अगो स्किल्ड ह्युमन्स आले. मग हळूहळू अजून चांगले डेव्हलप झालेले ह्युमन्स आले. असं करत करत क्रो-मॅग्नॉन वगैरे आलं. नेक्स्ट निअँडरथल आलं. ठीक आहे. नेक्स्ट याला आता आपण नाव दिलं होमो सॅपियन्स. सो स्पीशीज काय आहे, सॅपियन्स. होमो काय आहे, जीनस आहे. ठीक आहे. 10,000 इयर्स मध्ये त्या लोकांनी शेती वगैरे करायला सुरुवात केली. मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं, कल्चरल डेव्हलपमेंट झालं, हळूहळू माणसाने प्रगती केली, टेक्नॉलॉजी वगैरे आली आणि आत्ताचे आपण आहोत. तर अशा पद्धतीने इव्हॉल्युशन माणसामध्ये होत गेलं. सो असा हा चॅप्टर होता. आय होप की तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजला असेल. 3 पार्ट्समध्ये मी याला डिवाइड केलं होतं. पहिला पार्ट वॉज कम्प्लिटली रिगार्डिंग टू हेरिडिटी, दुसरा इव्हॉल्युशन आणि एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, आणि तिसरं इव्हॉल्युशनच्या थिअरीज किंवा ह्युमन इव्हॉल्युशन. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजला असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. याची एक्सरसाइज मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि तुम्हाला नोट्स हवे असतील तर टेलिग्रामवरती मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला नोट्समधून नाही वाचायचं आहे, तुम्हाला ॲक्च्युअल सेंटेन्स टू सेंटेन्स एक्सप्लेनेशन हवं आहे, वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन हवं आहे, तर ते पण मी ऑलरेडी 2दा अपलोड केले. ते पण तुम्ही व्हिडिओज चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.